आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार, शिवसेना नेते दीपक केसरकरांनी हे वक्तव्य केले। खासदार पार्थ पवारांचा बुधवारी साखरपुडा होणार आहे। राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येतील। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते साखरपुड्याला उपस्थित राहतील। कठीण परिस्थितीत पालक मुलांना शिक्षण देतात। धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा दिला असता तर आंदोलनाचा उद्रेक झाला नसता। खासदार सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। पेपरफुटी एका राज्याची समस्या नाही, पेपरफुटी प्रकरणाचा 2 महिन्यात सखोल तपास करणार, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत आश्वासन दिले। जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण आणि मानधन वाढवा अशी मागणी धाराशिवच्या जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी केली। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्था बळकट कराव्या अशी भूमिका पाटील यांनी मांडली। विद्यार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचं विधेयक आणले। पेपरफुटी टाळण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत माहिती दिली। शिक्षण विभागातील सुधारणेसाठी सरकार गंभीर नाही, परीक्षा सुधारणा विधेयक फक्त सरकारचा दिखावा आहे, काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सरकारवर टीका केली। आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊ।